नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये ज्या मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत भरपूर जणांना विहिरी देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, आपल्या गावची विहीर योजनेअंतर्गत ज्यांना विहीर देण्यात आलेली आहे त्या सर्वांची लिस्ट कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो त्या विहिरीसाठी जे काही येणारे पैसे आहेत मित्रांनो, ते पैसे नरेगा मार्फत पैसे हे अकाउंटला जमा होतात। पण मित्रांनो, त्या नरेगा मार्फत आपण जे हाजरी लावतो मित्रांनो, त्या हाजरी वाईज मित्रांनो त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे हे ट्रान्सफर केले जातात। पण ती हाजरी लागलेली आहे किंवा नाही, प्लस त्या हाजरी लावल्याच्या नंतर त्यांच्या अकाउंटला पैसे किती तारखेला किती रुपये जमा झालेत हे कसं पाहायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। या विहिरीचे जेवढ्या हाजऱ्या लावलेल्या आहेत मित्रांनो, ज्यांच्या हाजऱ्या लावलेल्या आहेत त्या सर्वांची नावे आपल्याला घर बसल्या पाहता येतात। तुम्हाला तालुका लेवलला जायची गरज नाही आहे मित्रांनो। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही पाहू शकता की तुमच्या विहीर योजनेअंतर्गत तुमचं नाव या योजनेमध्ये आलेलं आहे किंवा नाही, आणि जे काही पैसे विहीर योजनेअंतर्गत येणारे आहेत ते पैसे कोणत्या तारखेला किती जमा झाले, कुठे जमा झाले हे कसं पाहायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायत विहीर योजना यादीमध्ये आपलं नाव आहे का हे कसं पाहायचं, चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ते पाहण्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक दिली जाईल किंवा मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची लिंक भेटून जाईल। तर सिंपली या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात। अशा प्रकारचा पेज असणार आहे। यामध्ये सिंपली फायनान्शियल इयर जे दिलेलं आहे यावरती क्लिक करून आपल्याला 24-25 म्हणजेच आता फायनान्शियल इयर 24-25 चालू आहे, त्यामुळे 24-25 सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट म्हणजेच तुम्ही महाराष्ट्रातून कुठेही बघत असाल तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। मी एक्झाम्पलसाठी एक जिल्हा सिलेक्ट करतो मित्रांनो। जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली इथे ब्लॉकचं जे ऑप्शन दिलेलं आहे, ब्लॉकमध्ये तुम्हाला तुमचा तालुका हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मी तालुका सिलेक्ट करून घेतोय। सिंपली मित्रांनो, तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर पंचायत सिलेक्ट करण्याचं ऑप्शन येईल। तर सिंपली पंचायत सिलेक्ट करण्यासाठी तुमची ग्रामपंचायत म्हणजे तुमच्या गावचं नाव तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर मी गावचं नाव सिलेक्ट करून घेतोय। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता मी संपूर्ण डिटेल भरलो आहे। आता सिंपली प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करत आहे। प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर सिंपली आपल्याला काय करायचं आहे, इथे यायचं आहे। इथे IPPE या ऑप्शनमध्ये सेकंड नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो, लिस्ट ऑफ वर्क या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये आपल्याला काही ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। कामाचा वर्गमध्ये तुम्ही इथे पाहू शकताय, इथे आपल्याला कामाचा वर्ग म्हणजे आपल्याला विहिरीचं बघायचं आहे, त्यामुळे मित्रांनो तो वर्ग यामध्ये येतो। इथे पाहू शकता प्रोव्हिजन ऑफ इरिगेशन फॅसिलिटी ऑफ लँड वॉनड बाय SC ST LR और IAY बेनिफिशरीज स्मॉल और लँड मार्जिनल फार्मर्स असं ऑप्शन दिसेल। सिंपली या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यामध्ये आपल्याला काय काय दाखवलं जाणार आहे, ज्यांच्या नावावरती विहीर आलेल्या मित्रांनो त्या विहीर योजना दाखवली जाईल, त्यानंतर घरकुल योजना दाखवली जाईल। अशा 2-3 योजना आहेत मित्रांनो या ऑप्शनमध्ये दाखवल्या जातात। तर सिंपली या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। इथे वर्क टेस्ट स्टेटस, तर यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे 4-5 ऑप्शन दिसणार आहेत। एक ऑलचं आहे, न्यूचं आहे, अप्रूव्हचं, ऑनगोईंग आणि कम्प्लिटेड। म्हणजेच मित्रांनो हे जे विहीर योजना जे आलेले आहेत नवीन आलेले आहेत का हे पाहण्यासाठी नवीन यावरती क्लिक करायचं आहे। जर अप्रूव्ह झाले असलेले पाहायचं असेल तर अप्रूव्हवरती क्लिक करायचं आहे। जर कोणत्या योजना आता सध्या चालू आहेत, ऑनगोईंग म्हणजे चालू कोणत्या योजना आहेत या ऑप्शनवरती ऑनगोईंगवरती क्लिक करून पाहू शकताय। आणि या योजना कंप्लीट झालेल्या आहेत का हे पाहण्यासाठी कंप्लीटेड या ऑप्शनवरती क्लिक करून पाहायचं आहे। तर सिंपली मला मित्रांनो माझ्या गावातील संपूर्ण ज्या काही विहीर योजना आहेत त्यामध्ये ज्यांचे नावं आहेत ते नावं पाहायचं आहे। त्या यादीमध्ये माझं नाव आहे का पाहायचं आहे। सिंपली त्यासाठी ऑलचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता ऑल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडे एक फायनान्शियल इयरचा आपल्याला ऑप्शन दिसणार आहे। यावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकताय फायनान्शियल इयर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे की तुम्हाला कोणत्या फायनान्शियल इयरचं विहीर योजना आलेली आहे ते पाहायचं आहे। तर सिंपली ते 3 ऑप्शन दिलेले आहेत, 2024-25, 23-24 आणि 22-23 आहेत। इव्हन मित्रांनो तुम्ही ऑल केल्याच्यानंतर 23-22, 23-24 आणि 25-25 या फायनान्शियल इयरमध्ये जेवढ्या काही विहीर योजना मंजूर झालेल्या आहेत त्या सर्वांची नावं दाखवली जातील। तर सिंपली मी ऑल या ऑप्शनवरती क्लिक करतो मित्रांनो।
ऑल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ज्यांना ज्यांना विहीर योजना मंजूर झालेली आहे त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत मित्रांनो. तर इथे पाहू शकताय सिंचन विहीर दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता भरपूर ठिकाणी मित्रांनो भरपूर जणांना ही योजना आलेली आहे. त्यामुळे इथे सर्वांची नावे ओर्क नेम ओर्क कोड यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. आणि ओर्क स्टेटसमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकताय अप्रूव्ह झालेलं आहे का कंप्लीट झालेलं आहे हे ओर्क स्टेटसमध्ये तुम्हाला दाखवलं जाणार आहे. तर सिंपली एवढेच नाही आहेत मित्रांनो नावं. तर तुम्ही अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करून सुद्धा पाहू शकता की तुमच्या गावामध्ये टोटल विहीर योजनेअंतर्गत किती विहिरी मंजूर झालेल्या आहेत, कुणाकुणाचे नावं आलेले आहेत, या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्ही अशा प्रकारे घर बसल्या चेक करू शकता. तर मित्रांनो या टॅबमध्ये तुम्हाला विहीर योजना प्लस घरकुल योजना ज्यांच्या नावे आलेले आहेत त्यांचीसुद्धा नावे पाहायला भेटणार आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने विहीर योजना किंवा घरकुल योजनेमध्ये तुमचं नाव आलेलं आहे का हे अशा प्रकारे पाहू शकता. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो तुमच्या विहीर योजनेसाठी जे काही पैसे येणार आहेत मित्रांनो ते डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये येत नाही आहे. तर ते पैसे काढण्यासाठी तुम्हाला मनरेगा म्हणजे जॉब कार्ड हजेरी लावून तुम्हाला ते पैसे काढून घ्यावे लागतात. तर ती हजेरी मित्रांनो लागलेली आहे का, त्या हजेरीचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये पडलेले आहेत का, किती पडलेले आहेत, किती तारखेला पडलेले आहेत आणि कधी पडणार आहेत हे कसं पाहायचं याच्यावरती सुद्धा डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.